हॅलो, कसे आहात सर्व? मस्त ना? आज म्हटलं तुम्हाला इव्हिनिंग रुटीन शेअर करावं माझं. कामावरून आले, त्यानंतर पहिले दिवा-धूप लावून घेतलं मस्तपैकी आणि त्याशिवाय मला असं घरामध्ये प्रसन्न वाटत नाही धूप वगैरे लावल्याशिवाय. कापूर वगैरे लावला ना, तर खूप छान वाइब येतं घरामध्ये. खूप प्रसन्न वाटतं आणि सगळे घरामध्ये मी ते फिरवून घेते. तुळशीला वगैरे दाखवते. त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी केली आणि आज मी करणार होते छोले करणार होते, पुऱ्या आणि ह्यांच्यासाठी चपाती करणार होते. मग त्याचीच तयारी करत होते. त्यासाठी मी कांदा, टमाटा, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व कापून घेतलं आणि त्यानंतर मग कांदा, टमाटा हे सर्व परतून घेतलं पहिले. चांगलं भाजून वगैरे घेतलं त्याला. त्यानंतर मग मिक्सरमध्ये ग्राइंड वगैरे केलं मस्तपैकी. त्यानंतर भाजी टाकली आणि भाजी टाकताना मी त्याच्यामध्ये तेल, जिरं, नंतर तेजपत्ता आणि जो वाटण केलं होतं ते टाकलं. साधी सिंपलच भाजी केली होती, पण ती खूप भारी लागते. म्हणजे जास्त मसाला नाही, असे सिंपल मसाले असले ना की मग भाजी खूप छान बनते. आणि मेन म्हणजे तो छोलेचा मसाला टाकला ना तरच त्याला भारी चव येते. आणि मग मसाला वगैरे टाकला आणि अशी मस्तपैकी भाजी केली ना, खूप टेस्ट लागते ही भाजी, मला खूप आवडते. आणि दुपारचे थोडेफार भांडे होते, सकाळपासूनच थोडेफार पडले होते, ते घासून वगैरे घेतले. त्याशिवाय किचन बरं वाटत नाही मग चपात्या वगैरे करायला. मग भांडे होते ते घासून वगैरे घेतले. त्यानंतर चपात्या वगैरे करून घेतल्या आणि चपात्या झाल्या ना, त्यानंतर मग माझ्यासाठी थोड्याफार पुऱ्या तळून घेतल्या. आणि म्हणजे मैद्याच्या मी पुऱ्या करणार होते. माझ्यासाठी मैदा ऑलरेडी मी मळून ठेवला होता आणि पुऱ्या केल्या मस्तपैकी. असं होतं असं जेवण. तर या जेवायला.